परतवाडा शहरालगत असणाऱ्या जुनी वस्ती कांडली परिसरात आज सायंकाळच्या सुमारास विद्युत घर्षणामुळे भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुने वस्तीतील विद्युत खांबावरून अचानक ठिणग्या पडू लागल्या आणि या ठिणग्या पडू लागल्यामुळे त्याच दरम्यान या आगीचे उग्र रूप धारण होईल अशी भीती निर्माण झाली. आग लागल्याचे समजताच स्थानिक तरुणांनी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत मदतीसाठी धावले. जुनी वस्ती भागात वीज वाहिनींचे जाळे अत्यंत गुंतागुंतीचे आणि जुने झाले आहे. अशा घटना वारंवार घडू नये यासाठी विद्युत विभागाने आवश्यक त्या जुन्या विद्युत वाहिनींची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे. सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा. इथे 1-1.5 तास पहिले आग लागली होती खांब्यावर, तर कोणीच विझवायला आला नाही. आम्ही MSEBला फोन लावले होते, ते नंतर आले. गावातल्या लोकांनी जाऊन डीपीवर जाऊन फ्यूज काढले आणि मी CO2 घेऊन सिलेंडर घेऊन स्वतः ते विझवलं. नंतर आता वायरमन आले. आता काम चालू आहे, पण स्फोट खूप होत होते. ते मागच्या वर्षी पण स्पार्किंग होत होतं, त्यांना सांगितलं होतं, पण ते आता यावेळी जास्त मोठी घटना झाली. ते स्फोट होणे, जळणे खूप मोठा घटना चालू झाली होती. ते एक वर्षा पहिलीची पुढीची गोष्ट आहे, कारण की बाहेर मागं स्पार्किंग चालू होती. यांना काही लोड नाही घेतला, त्याच्यामध्ये काळ्या टाकून चालू केला. आता मध्ये ते काळ्या निघून गेल्या त्यातल्या, म्हणून ते स्फोट पुरा वाढला. त्याच्यामुळे झाला ते. आता हे कसं टेक्निकल फॉल्ट आहे, कसा येऊ शकते. नाव काय तुमचं? महाजन. इकडे कसं कमी जास्त कधीच होत. हे फ्यूज जातात, काही जातात. अशा लागलं वाकाळा म्हणजे कधी काही घाटा होते, काही होते. फ्यूज काढतात, कसं काढतात. कधी कोणाचं नुकसान होते, काही होते. अग्नि आहे अपना कांडली जुनी वस्ती मालीपुरा. ऐसा होते ही रहता हमेशा. कैसा हम गरीब लोग रहते हैं यहाँ पे. ऐसा होने को नहीं होना, ये हमेशा होते रहता है यहाँ पे. यहाँ पे कोई कार्रवाई करता नहीं है, कोई कार्रवाई होती भी नहीं है. कोई भी आता भी नहीं यहाँ पे देखभाल करने के लिए. ये हमेशा ऐसी तकरार चलती रहती है.